पुढील 5 वर्षांमध्ये राज्यात दरवर्षी वीज बिलाची रक्कम कमी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते काल वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी इथं 720 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमामध्ये बोलत होते। डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातल्या 80% शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे असं त्यांनी सांगितलं। 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। दावोस इथं जागतिक आर्थिक परिषदेमध्ये 7 लाख कोटींचे करार विदर्भासाठी करण्यात आले असून वर्ध्यासह विदर्भातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये या माध्यमातून मोठी गुंतवणूक येणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं। समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ मार्गामुळे वर्धा जिल्ह्यात मध्य भारतातलं लॉजिस्टिक पार्क म्हणून वर्धा जिल्हा ओळखला जाईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। समृद्धी महामार्गामुळे वर्धा जिल्हा एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा झालेला आहे। आता शक्तीपीठ महामार्ग देखील या ठिकाणून सुरू होणार आहे आणि या 2 महामार्गामुळे एक प्रकारे सेंट्रल इंडियाचं लॉजिस्टिक सेंटर हे आपला वर्धा जिल्हा या ठिकाणी होतोय हे निश्चितपणे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे। की काही आपल्या या समृद्धी महामार्गामुळे जे नोड तयार झालेले आहेत त्या नोडवर रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत। आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपल्या विदर्भात येते। आता मी डावोसला असताना जवळपास 16.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आली। त्यातली मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 7 लाख कोटी हे आपल्या विदर्भामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि विदर्भामध्ये आता मोठ्या प्रमाणात उद्योग येऊ लागलेले आहेत। नागपूरमध्ये स्किन